नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। कसबेटे कुटुंबाला धमकावणं, त्याचबरोबर 9 महिन्याच्या लहान बाळाला त्या ठिकाणून घेऊन जाणं हा देखील आरोप हा निलेश चव्हाण याच्यावर आहे। त्याचबरोबर निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीने देखील गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या मोबाईलमध्ये आणि अश्लील व्हिडिओही देखील आढळलेले होते। तसंच पत्नीचा देखील अश्लील व्हिडिओ तयार करणं या संदर्भात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। वैष्णवी प्रकरणामध्ये आता निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, नेपाळमधून निलेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे, त्याला कधीपर्यंत पुण्यामध्ये आणलं जाईल या संदर्भात काय माहिती मिळते? आपण पाहिलं तर 2 ते 3 गुन्ह्यामध्ये निलेश जो आहे तो फरार होता। त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर तुम्ही ज्या पद्धतीने मागाशी सांगितलं की कसपटे कुटुंबियांना जे आहे ते बाळ ज्यावेळेस वैष्णवी जी आहे ती मृत्यू झाली त्यानंतर हे बाळ आणण्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेले असता त्यांनी जी आहे ती त्या ठिकाणी बंदूक ती कसपटे कुटुंबियांवर जी आहे ती रोखली होती। त्यानंतर हा सर्व प्रकार जो आहे तो या ठिकाणी उघडकीस आला। त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात जे आहे ते त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी जे आहे ते आता त्या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। त्यानंतर ही कुणकुण लागतात निलेश जो आहे तो विविध राज्यात जो आहे तो पसार झाला। त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश अतिशय शातीर असा गुन्हेगार असल्याचं देखील समोर येते। कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक माध्यम जो आहे तो त्या ठिकाणी वापरत नव्हता। त्याचप्रमाणे मोबाईल असेल किंवा पेटीएम एटीएम कार्ड हे कुठल्याच प्रकारचे वापरत नव्हतं। त्यामुळे निलेश चव्हाण जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती येत नव्हता। शेवटी आज पिंपरी चिंचवड पोलिसांना माग लागला असता नेपाळमधून जे आहे ते त्याला ताब्यात घेण्यात आज संध्याकाळपर्यंत जे आहे ते त्याला नेपाळमधून जे आहे ते पुण्यात आणण्याचं काम जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलीस काही वेळातच करतील। धन्यवाद रणजित। एकूणच माहितीबद्दल। निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। संध्याकाळपर्यंत त्याला पुण्यामध्ये आणलं जाईल अशी माहिती मिळते।